आता बसलेल्या गौरीला साडी कशी नेसवायची हे बघूया। आता आपण गौरीला साडी कशी नेसवायची हे बघूयात। आता हे मुखवटे आहे पेनगावचे, हे मॅट फिनिशिंग मध्ये आहे। साधारण 800 रुपयापासून सुरुवात आहे जोडीचा रेट असतो। हा ह्याला 3 बिंदी मुखवटा म्हणतो आम्ही। हा गजरा ह्याचं नाव आहे खळी आंबाडा मुखवटा, मिनी जम्बो नाव आहे। हे मुखवटे अमरावती गावातले आहेत। हा जिजाऊ मुखवटा, हा चंद्रकोर मुखवटा, हाफ बॉडी, फायबर हाफ बॉडी, दोन प्रकार मिळतील, एक पॅक बोट एक सुट्टी बोट, फुल फायबर बॉडी, पाऊल पुढे टाकणारी, ह्याच्यामध्ये अशी जोडवी मासोळी तुम्ही घालू शकतात। फायबर बॉडी मध्ये हा बसलेली गौरी, हा प्रकार आहे गॅल्वनाइजचा। साडी पूर्ण ड्रेप केली की गौरी सारखी ती तयार होते। हॅलो नमस्कार, जय महाराष्ट्र मंडळी, मी वैशाली आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे गौरीच्या मुखवट्यांचा आणि गौरीसाठी लागणारे जे बॉडी असतात त्याचा व्हिडिओ आहे। आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुणे तुळशीबागमध्ये, ज्या ठिकाणी आपल्याला खूप सुंदर वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये गौरीचे मुखवटे आणि बॉडी मिळणार आहेत। यावर्षी यांच्याकडे नवीन डिझाईन लॉन्च झालेले आहेत, त्याचं सगळं कलेक्शन आपण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे। नमस्कार। तर पहिल्यांदा आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांना आपल्या शॉप बद्दलची पूर्ण माहिती, ॲड्रेस आणि आपल्या शॉपचं नाव सांगा। ओके, नमस्कार। आमच्या शॉपचं नाव आहे शुभलक्ष्मी गौरी भंडार। आमचा शॉप राम मंदिर तुळशीबाग उत्तर दरवाजा यायचं, तिथे आपला शॉप नंबर 4 आहे, बुरके सराफच्या शेजारी। आपल्याकडे जवळजवळ 30 प्रकार आहे गौरीचे मुखवट्यांमध्ये। तुमच्याकडे दरवर्षी नवीन नवीन प्रकार येतच असतात। या वर्षी फुल बॉडी मध्ये पण आहे आणि हाफ बॉडी मध्ये पण आहे, इवन मुखवट्यांमध्ये पण आहेत प्रकार नवीन नवीन। होलसेल साठी 500 रुपयापासून आहे, रिटेल साठी साधारण 800 पासून सुरुवात आहे आपल्याकडे। आम्हाला नक्कीच बघायला आवडेल। हो हो। आता हे मुखवटे आहे पेनगावचे मुखवटे, हे साधे रेग्युलर पासून सुरुवात असते। ही लहान साईज असते। ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये 2 शेड्स असतात, एक स्किन टोन असतो आणि एक व्हाईट मध्ये असतं, पिंकिश शेड असतो। तर तो बघ इथे आहे, हा पिंक शेड आहे, हा स्किन टोन आहे, सेम मुखवटा आहे हा स्किन टोन। हा, आता काही कस्टमरला पिंक मध्ये आवडतात, काही स्किन आवडतात, तर त्याच्या तर तसेच आपल्या प्रत्येक मुखवट्यामध्ये 2 कलर्स आहेत। ओके ओके। आणि हे थोडेसे ग्लेझी वाटते। हे ग्लेझी आहे, हे ग्लॉसी आहे, हे मॅट फिनिशिंग मध्ये आहे आणि हे ग्लेझी ग्लॉसी आहे। पेनचेच आहे, हे पण पेनचेच मुखवटे आहेत। आणि ह्याच्यामध्ये काय स्टार्टिंग होते? ह्याच्यामध्ये पण पेनच्या मुखवट्यांमध्ये साधारण 800 रुपयापासून सुरुवात आहे, जोडीचा रेट असतो हा। आणि ज्याला सिंगल पाहिजे त्याला सिंगल मिळू शकतात। आणि याच्यामध्ये पण साईज आहेत लहान मोठ्या? त्याच्यामध्ये आता हा सगळ्यात लहान साईज येतो, ह्याच्यानंतर साईज वाढत जातात, जवळजवळ 3 साईज असतात आणि त्याच्यानुसार रेट वाढत जातात। आता त्याच्यानंतरचा साईज हा असतो। हा कुठला मुखवटा आहे? हा ह्याला 3 बिंदी मुखवटा म्हणतो आम्ही। ह्याच्यामध्ये पण तुम्हाला 2 शेड्स मिळतील, पिंक आणि स्किन। हा गजरा मुखवटा। ओके ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये शेड्स मिळून जातील तुम्हाला। हो हो हो। आता हे बघा, शेड बघायची असेल तर ही पिंक शेड आली, पिंक शेड आणि स्किन। आता ही पिंक शेड, ही स्किन, अशी 2 शेड्स असतात। आता हा मुखवटा आहे, हा पेनचाच मुखवटा आहे, फक्त अमरावती पॅटर्न मध्ये मुखवटा काढलेला आहे, खळी मुखवटा, खळी आंबाडा मुखवटा, ह्याचं नाव आहे खळी आंबाडा मुखवटा। त्याच्यामध्ये पण वेगळी आता हा दागिनावाला आहे, हा खळी दागिना मुखवटा। हे पण सगळे पेनगावचेच मुखवटे आहेत। थोडंसं वेगळं वाटतं, थोडंसं हा, यावर्षी थोडंसं वेगळा काढलेला आहे। त्याच्यानंतर हा मिनी जम्बो मुखवटा, ह्याला मिनी जम्बो नाव आहे। हा पण पेनगावचाच मुखवटा, ह्याच्यामध्ये पण तुम्हाला 2 शेड्स मिळतील, स्किन आणि पिंक। आणि साईज पण ही थोडीशी साईज हा, ही मीडियम साईज येते, ही मोठी साईज येते। आणि हे जे मुखवटे घ्यायचे बॉडीच्या साईज नुसार घ्यायचे? हो, ती साईज पण आपल्याकडे अवेलेबल असते। तुम्ही जेव्हा मुखवटा चूज कराल त्या हिशोबाने आम्ही बॉडी साईज पण सजेस्ट करतो। ज्यांना पीओपी पाहिजे पीओपी, ज्यांना फायबर पाहिजे फायबर। हे मोठे मुखवटे, ह्याला आम्ही जम्बो मुखवटा म्हणतो, पेनगावचाच। आता त्याच्यामध्ये हा
प्लेन मध्ये आणि हा दागिन्यामध्ये असं आहे. ह्याच्यामध्ये पण 2 व्हरायटी आहेत. अच्छा, म्हणजे कुणाला दागिने कोणाला जास्ती दागिनेवाले पाहिजे तर ते लोक हे नेतात. काहींना विदाऊट दागिने असे कमी दागिने पाहिजे तर हे नेतात. आणि प्रत्येकाला होल पण दिलेले आहेत. कानात आपण दागिने नाकात घालू तुम्ही शकतो. व्यवस्थित दागिने घालू शकतात. मस्तच. आणि अंबाडे पण दिलेले आंबाडा, आहेत इथे. हा एक वेगळा मुकुट आहे. पण ह्याच्यात तुम्ही कानातले नाही घालू शकत. ही पॅटर्न थोडी वेगळी आहे. ह्याच्यात तुम्ही नाकात नथ घालू शकता. याला पण छान आहे. हो. हे काय जोडी जातात? ही साधारण तुम्हाला 1500 रुपये जोडी वगैरे जातात. फार सुंदर. त्याच्यामध्ये पण टाइप्स आहेत. ओके. त्याच्यामध्ये कमीवाला पण आहे, जास्तीवाला पण आहे. तुम्हाला स्टॉक पाहिजे. तुम्हाला होलसेल मध्ये पण मिळेल, रिटेल मध्ये पण आणि मिळेल. पाहिजे तेवढा क्वांटिटी. पाहिजे तेवढी क्वांटिटी मिळेल. ऑनलाईनची काय फॅसिलिटी? ऑनलाईन ज्यांना पाहिजे त्यांना कुरिअर सेवा पण आम्ही ठेवलेली आहे. अच्छा. हे मुखवटे अमरावती गावातले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 साईज मिळतील. अच्छा. लहान मुखवटा, लहान खळी मुखवटा, त्याच्यामध्ये खळीवाला मुखवटा मिळेल आणि विदाऊट खळी पण मिळेल. असे 3 पॅटर्न असतात. ओके. पण त्या 3 पॅटर्न मध्ये पण बिंदीमध्ये व्हरायटी तुम्हाला भरपूर मिळेल. ओके ओके. आणि याची काय स्टार्टिंग होते मग ही आपल्याकडे? साधारण तुम्हाला 4000 रुपये स्टार्टिंग आहे. अमरावती गावचे प्रॉपर जे आहेत ते. ओके ओके. आता त्या ओरिजिनल मुखवटे. हा मोठा मुखवटा, मोठा खळी मुखवटा, त्याच्यामध्ये बिंदीचा प्रकार तुम्हाला वेगळा मिळेल. ह्याच्यात चंद्रकोर मिळेल आणि अजून एक पॅटर्न मिळेल जिजाऊ मुखवटा. त्याच्यामध्ये पण तुम्हाला खळी आणि विदाऊट खळी असे दोन्ही प्रकार मिळतील. हा जिजाऊ मुखवटा, हा चंद्रकोर मुखवटा, असे 2 प्रकार नवीन काढलेले आहेत ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये तुम्हाला खळी पण मिळेल आणि विदाऊट खळी पण मिळेल. असे दोन्ही प्रकार मिळतील. इवन लहान मुखवट्यामध्ये पण तसंच आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला अशीच व्हरायटी मिळेल लहान खळीमध्ये. या सगळ्या पीओपी बॉडी आहेत. हाफ बॉडी. पीओपी मध्ये फुल बॉडी नाही येत. येते पण खूप वजन असल्यामुळे कस्टमर ठेवायला पण अडचण होते, म्हणून हाफ बॉडी जास्ती प्रेफर करतात. मुखवट्याच्या हिशोबाने बॉडी बनवली जाते. ज्याप्रमाणे मुखवटा साईज असेल त्याप्रमाणे कस्टमर बॉडी चूज करतं. आता ही 1 नंबर, ही 2 नंबर, ही 3 नंबर असे साईज प्रमाणे लावलेले असे 5 साईज असतात आपल्याकडे पीओपी बॉडी मध्ये. फायबर हाफ बॉडी. फायबर हाफ बॉडी मध्ये पण 5 प्रकार असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 व्हरायटी मिळतील. एक बोट सुट्टीवाली मिळेल आणि एक बोट पॅकवाली मिळेल. अशी आता हे बघा, आता ही पॅक बोट आहेत आणि ही सुट्टी बोट आहे एकाच साईज मध्ये. म्हणजे ज्या कस्टमरला जे पसंत पडतं ते घेऊ शकतात. 5 नंबर साईज आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला 2 प्रकार मिळतील, एक पॅक बोट, एक सुट्टी बोट. कोणाला दागिने घालायचे असतात ते सुट्टी बोट घेतात. ज्यांना प्लेन हात पाहिजे असतात ते पॅक बोट घेतात. आता या आहेत फुल फायबर बॉडी. ह्याची साईज साधारण 2.5 फुटापासून चालू होते. त्याच्यामध्ये 2.5, 3, 3.5, 4, 4.5 अशा 5 साईज असतात. तर त्याच्यामध्ये पण 2 प्रकार असतात. आता ही एक आहे, ह्याच्यामध्ये पण तुम्हाला पॅक बोट पण मिळतील, सुट्टी बोट पण मिळतील. आणि ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये नवीन प्रकार काढलेला आहे की कस्टमर डायरेक्ट जोडवी मासोळी घालू शकतो. ही अशी काढून स्वतःच्या हाताने अशी घालू शकतो. हे बघा, मस्तच. ही अशी बोट असतात, ही तुम्ही अशी घालू शकता. साईज ही आहे 3.25 फुटाची. त्याच्यामध्ये पण तुम्हाला सगळ्या साईज अवेलेबल आहेत. 3.25 आहे, 3.5 आहे, 4 आहे, 4.5 आहे. 3.5 मध्ये आपल्याकडे एवढे वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक बॉडीचा शेप वेगळे आहे. आता ही एक बॉडी, ह्याच्यामध्ये पाय पुढे घेतलेली गौरी आहे, पाऊल पुढे टाकणारी गौरी. ह्याच्यामध्ये पण तुम्ही जोडवी मासोळी घालू शकतात, हातात दागिने घालू शकता, बोटामध्ये. भरपूर व्हॅरिएशन आहे याच्यामध्ये. व्हरायटी तुम्हाला यावर्षी भरपूर मिळतील आणि प्रत्येक साईज मध्ये तुम्हाला 2-2 प्रकार मिळतील. आणि परत अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हीच बॉडी जी फुल बॉडी आहे ती आपण या वर्षी कशी केलेली आहे की हा स्टँड असतो, त्याच्यामध्ये हाफ बॉडी बसवतात. त्याच्यामध्ये हाफ बॉडी म्हणून पण यूज होऊ शकतो. ज्यांना जसं पाहिजे तसं. आता हीच बॉडी ह्याच्या टिकायला खूप चांगले असतात की 1 टाइम इन्व्हेस्टमेंट असते तसं बघायला गेलं तर. आणि बॉडी मध्ये स्टार्टिंग काय मग आपल्याकडे? फुल बॉडी मध्ये साधारण 8,000 रुपये जोडीपासून सुरुवात आहे. त्याच्यामध्ये क्वालिटी आहे, क्वालिटीनुसार रेट आहेत.
की 8,000 आहे, त्याच्यातलीच 8,000 मधली तुम्हाला 10,000ला पण अवेलेबल आहे. तर त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये फरक आहे. दोन्ही क्वालिटी फिनिशिंग सगळाच फरक येणार. ते कस्टमर आले की आम्ही त्यांना एक्सप्लेन करून दाखवू शकतो. आणि इथे तुम्हाला बघायला पण आता ही बघा, ही एक 2.5 आहे आणि ही एक 2.5, दोघांमध्ये फरक आहे. असा बॉडीमध्ये स्ट्रक्चर वेगळा आहे, फिनिशिंग वेगळी आहे, क्वालिटी वेगळी आहे. त्याच्यामुळे रेटमध्ये पण तसेच व्हेरिएशन्स आहेत. ही सगळ्यात मोठी साईज येते, 4.5 फुटाची बॉडी. त्याच्यावर यावर्षी आपण स्पेशल मुखोटा पण काढलेला आहे, त्या बॉडीला सुटेबल असा. साईज वाईज आपण मुखोटा काढलेला आहे यावर्षी. तर ह्याच्यामध्ये पण असं वैशिष्ट्य आहे की याची हाताची पण बोटं सुट्टी आहे, दागिने घालू शकतात तुम्ही, इवन पायाची बोटं पण सुट्टी आहे. ह्याच्यामध्ये अशी जोडवी मासोळी तुम्ही घालू शकतात आणि इझिली घालू शकतात, इझिली काढू शकतात, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ही फायबर बॉडी आहे 4.5 फुटाची. आणि त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहे, एक सरळ पाय आहे आणि एक पाय पुढे वाली, अशी 2, ज्याला जशी आवड आहे. आता या इथे डिस्प्ले केलेले आहेत, साईज नुसार बॉडी उभ्या केल्यात आणि त्याला साड्या पण ड्रेप केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्या साडीचे प्रकार वेगळे वेगळे आहेत. तर त्यानुसार कस्टमरला शिवून पाहिजे शिवून पण मिळतील. साडी नेसवायची असेल तर तेही आपल्याकडे अवेलेबल आहे. या अजून एक प्रकार बॉडी फायबर बॉडीमध्ये हा बसलेली गौरी. तर ही शक्यतो कोकणामध्ये जास्ती वापरतात, तिथे बसलेल्याच गौऱ्या लागतात शक्यतो. आता ह्याच्यामध्ये आपण नवीन काय काढलेलं आहे, ही हात तुम्ही डिसमेंटल करू शकतात असे, म्हणजे ठेवायला पण सोपं पडतं वर्षभर आणि हे पाय डिसमेंटल होतात. आता यावर्षी मी तुम्हाला बसलेली गौरी कशी सजवायची ते दाखवणार आहे. आता हे आपले लोखंडी स्टँड, ह्याच्यावर बसलेली गौरी सजवतात. हा स्टँड पहिला, हा बाळांसाठी घेतात. मग साईजनुसार गौऱ्या जेवढ्या हाईटला उभ्या करायच्या आहेत कस्टमरला त्यानुसार ते चूज करतात. त्याच्यामध्ये अगदी 1.5, 2, 1.25 फुटापासून असतात. 1.25 फूट, 1.5 फूट, 2 फूट, 2.5 फूट, हे 2.5 फूट लास्ट असतं. हा प्रकार आहे गॅल्वनाइजचाच. ह्याच्यामध्ये धान्य भरायची पद्धत असते, ह्याच्यात धान्य भरतात आणि त्याच्यावर ही अशी बॉडी ठेवतात. हे बघा, ही अशी बॉडी ठेवतात. ह्याच्यामध्ये तुम्ही कोणतीही बॉडी यूज करू शकतात, कापडी, फायबर, पीओपी, कोणतीही बॉडी राहते ह्याच्यामध्ये पण राहील. हा डायमीटर सगळ्यांचा सेम असतो. त्याच्यासाठी बॉडी साईज फक्त कस्टमरच्या मुखोट्यानुसार घेतात, पण हा डायमीटर सेम असतो. लहान पण बसणार आणि मोठ्यात मोठी पण बसणार त्याच्यात. आता हे कोथळ्या, आता ह्याच्यामध्ये पण धान्य, ही हाफ बॉडी झाली, हे हाफ बॉडीच्या खालचा पार्ट. आणि काही लोक असेही बसवतात त्याच्यामध्ये धान्य. आता हे आहे, ह्याच्यामध्ये धान्य भरायचं असतं. ते प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार म्हणा, काही कोण फराळ भरतं, कोण धान्य भरतं, तर त्याच्यानुसार अशी बॉडी असते. आता त्याच्यावर हा फक्त मुखोटा प्लेस करतात आणि साडी नेसवतात आणि ते हात लावतात, कापडी हात असतात सुट्टे, ते लावतात ह्याला. पिलवंडांमध्ये पण 3 प्रकार आहेत. ही सगळ्यात लहान साईज झाली. ही शक्यतो साईज पितळी मुखोटे बाळाचे असतात त्याला पण घेतात, किंवा मग असे लहान मुखोटे असतात ज्यांच्याकडे, त्यांना पण. हे बघा, पितळी मुखोट्यांसाठी स्पेशली बॉडी आपण काढलेली आहे, त्याला ते सुटेबल आहे बॉडी. या बॉडीला आपण हा मुखवटा काढलेला आहे. आणि ह्याच्यापेक्षा अजून एक बॉडी येते वेगळी, ही अखंड असते, पूर्ण हात अटॅच असतात हिचे. आणि अजून एक बॉडी आपण ही अशी काढलेली आहे. ही बघा, ही बॉडी आहे, त्याचे हात आपले डिसमेंटल होतात. हे बघा, हात डिसमेंटल होतात आणि त्याच्यासाठी मुखवटा स्पेशल आपण काढलेला आहे, त्या बॉडीवर सुटेबल. आपण आता गौरी कशी सजवायची ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघूयात, म्हणजे कस्टमरला हेल्प होईल. कारण बरेच लोकांचे प्रश्न असतात की आम्हाला साडी नाही नेसवता येत, कशी नेसवायची. त्याच्यामुळे यावेळी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक प्रकार दाखवलेला, यावेळी मी एक दुसरा प्रकार दाखवणार आहे साडी नेसवून. तर टॉप टू बॉटम गौरीला कशी सजवायची ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघाल. नमस्कार, मी स्वप्नील रायकर. आता आपण गौरीला साडी कशी नेसवायची हे बघूयात. तर ही आपण 6 वार पैठणी सेमी पैठणीमध्ये घेतली आहे. तर आपण पहिलं फॉलच्या बाजूने मिळा घालून घेणार आहे.
1 मीटर इकडं पदर सोडलेला आहे आपण आतला निसता, आणि एक मिरा घालून घेणार आहे इथं फॉलच्या साईडनी. म्हणजे आपल्याला काय होतं, खालच्या साईडनी मिऱ्या एकसारख्या मिळतात. आणि हा इकडं पदरासाठी 2 मीटर आपण सोडून दिलेलं आहे. आता हे खालनं आपण जुळून घेणार आहे. हे खालनं जुळून घेतल्यानंतर थोडं प्रेस द्यायचं, कारण साडी नवीन असल्यामुळं फुगणार नाही मग. हे बघा, ह्या खालनं मग आपल्याला एकसारख्या मिऱ्या मिळतात. आता आपण हा पहिला 1 मीटर सोडलेला तो आतल्या साईडनी फोल्ड करून घेतलाय. गौरीच्या भोवती घेऊन असा कमरेच्या भोवती इथं धरलेला आहे. त्यानंतर हा पदर पहिल्याच साईडला काढून ठेवलाय, आणि पोटाची जी हाईट आहे त्याच्यापासून मिऱ्या जुळून घ्यायच्यात पहिल्यांदा. आता ह्याला आतमध्ये खोचायला जागा नाही, तर आपण साडी बांधणार आहे. मग पोटाच्या हाईटमध्ये ह्या आतमध्ये फोल्ड करून घ्यायच्या साड्या. हे बघा, आता ही नाडीने आपण इथं बांधणार आहे. असं नाडीने बांधून घ्यायचं घट्ट, त्यामुळे सुटणार नाही साडी. त्यानंतर हा पदर, जर तुम्हाला पदराची साईज वाढवायची असेल तर आपण इथून एक एक मिरी सोडणार आहे, ओढून घ्यायची. मग तो पदर आपल्या इकडं मोठा होऊन जाईल. आता ब्राह्मणी नेसताना आपण इथं 3 मिऱ्या गौरीच्या डाव्या बाजूनी सोडतोय, आणि चौथी मिरीचा काष्टा करून घेणार आहे. काष्टा तयार करून घ्यायचा आणि मागे एक पिन लावून टाकायची. ओचा तयार करून घेतोय, हा आतला काठ, आणि इथे एक पिन लावायची. आतल्या साईडने पिन लावून घेतो इथे. आता आपण पदर करून घेऊया. पदर आपण बॉडीच्या शेपनुसार प्लेट घेणार आहे. हातावरती एक हात माझा आतमध्ये, तो आपण अशी प्लेट घेऊन वरती टाकणार आहे. त्याच्यामुळं काय होतं, प्लेट्स व्यवस्थित येतात. आता हा शेवटची आपण प्लेट घेतली, साडीच्या काठनुसार हाईट घ्यायची, आणि इथे एक पिन लावून घेऊया मोठी थोडीशी. अशी सोप्या पद्धतीने साडी नेसून तयार आहे आपली ब्राह्मणी काष्टा. तर आता आपण त्याला मुखवटा लावून ज्वेलरी लावून घेऊया. हा सिंगल एक पेपर घेतला आपण, तो डबल फोल्ड करणार आहे, आणि त्याची परत एक छोटी कडी करून तो इथं वरती लावून घेणार आहे. म्हणजे सगळं मुखवटा स्टिफ राहतो, हलत नाही. आणि याच्यावरती आपण मुखवटा ठेवायचा. हे मोहनमाळ घातली आपण, हा कोयरीवाला एक हार घातलाय, हा पुतळ्याचा एक हार घातलाय आपण, हे मंगळसूत्र, ठुशी, आणि हा एक छोटा कोल्हापुरी साज आहे. दागिने आपण कसे बघितले, मोठ्यापासून छोटे छोटे घालते, म्हणजे ते गर्दी होत नाही, व्यवस्थित दागिने सगळे आपले डिस्प्ले होऊन जातात व्यवस्थित. हे असे रेडीमेड बाजारात गजरे मिळतात, सो आपण तो गजरा बांधून घेणार. हे कानातले घालतोय, त्याच्याबरोबर वेल पण घालतोय आपण, आणि हा वेल इथं आपण सेलोटेपने स्टिक करणार. ही मोत्याची नथ घेतली आपण, ही नथ घालून घेतली. हे बाजारात अशा रेडीमेड स्प्रिंगच्या बांगड्या असतात, सो आपण त्या घालून घेणार. लास्ट आपण आता पदर देतोय खांद्यावरनं गौरीच्या फायनल टच. आता पैंजण घालून घेऊ पायात. त्याशी बाजारात पैंजण मिळतात, स्क्रूवाले पैंजण येते, छान दिसतं. ही जोडवी घेतली आपण कट करून, ह्याच्या मागं आपण एक 2 वे टेप लावणार आहे, ती गौरीच्या पायाला इथं स्टिक करणार आहे आपण, मग ते जोडवी घातल्यासारखे प्रॉपर दिसेल. तर आता अशी आपली गौरी पूर्ण तयार झाली आहे. तर तुम्ही लवकरात लवकर खरेदीसाठी या. आता आपण उभ्या गौरीला साडी कशी नेसवायची बघितली, आता बसलेल्या गौरीला साडी कशी नेसवायची हे बघूया. तरी पण आपण परत एकदा 6 वारच साडी घेतलेली आहे. या केसमध्ये आपण पहिला 1 मीटर सोडणार आहे, किंवा नाही सोडला तरी चालणार आहे, आणि आपण छोट्या छोट्या मिऱ्या पहिला घालून घेणार. तर ना त्याच्यानंतर 2 मीटर इकडं पदर आपण सोडून दिलेलं आहे. या मिऱ्या ज्या घेतल्या तिथे एक पिन लावून घेऊया आपण. इथे अशी एक पिन लावून घेतली, इथं खालून जुळून घेऊया, आणि खाली एक पिन लावून घेऊया. हे अशी जुळून घेतली आहे, आणि मग इथे एक पिन लावणार आहे आपण. साडीचा जो सेंटर आहे तिथून मिऱ्या जुळून घ्यायच्या, आणि हे फोल्ड करून घेणार आहे आपण साडी अशी, आणि प्लस इथे एक पिन लावणार. या पिन मधनं एक नाडी होऊन घेऊया, ती आपल्याला कमरेला बांधता येईल. हा पदर आहे तो पहिलाच डाव्या हाताला सोडून घ्यायचा. हा पोटाचा सेंटर आहे, सो इथं आपण ठेवली.
इथे पकड, साडी बांधून घेऊयात. त्यांना या पिन सोडून टाकायच्यात आणि पदर ओढून घ्यायचा. हा पदर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर हा पाय झाकण्यासाठी ही जी शेवटची मिरी आहे, एक सोडून दुसरी मिरी घ्यायची आणि हा पायाला पिन अप करून घ्यायचं. याला एक मागे छोटी पिन लावून टाकूया म्हणजे हा पायाचा शेप प्रॉपर दिसायला लागतो. तसंच इकडचं करायचं आहे. ही एक सोडून या दुसऱ्या मिरीचा पायाला पिन अप करायचा. तो आतल्या बाजूला टाकून घेऊ आपण म्हणजे तो दिसणार नाही. तर पदर करून घेऊ आपण. जसं आपण मध्ये बंगाच्या बॉडीला आपण हातावरतीच प्लेट केल्या होत्या, तसंच इथं पण हातावरतीच प्लेट करून घेणार आहे. म्हणजे ते बॉडीच्या शेपने व्यवस्थित बसतात. इथे एक पिन लावून घेऊयात आपण. त्याला एक पिन अप करून घ्यायचं. इकडून घ्या. एक एक प्लेट पकडून इथे एक पिन लावून घेऊया. नाडीचा पार्ट दिसू नये म्हणून ही जी प्लेट्स आहे एक, ही वरती सरकून आपण इथं ओढून घेऊन इथे एक पिन लावून घेऊया म्हणजे हा कमरेचा भाग दिसेल आपला. आता बसलेल्या गौरीला साडी कशी नेसवायची आपण बघितली. दागिन्यांनी कसं सजवायचं ते पाहून घेऊया. असा एक सिंगल पेपर घेतला आहे, त्याची सेंटरमधनं एक घडी घेऊन त्याच्या सेंटरला एक परत घडी घेतली आणि मुखवट्याच्या इथं आपण अशी लावणार. ह्याच्याने काय होतं, मुखवटा सरकत नाही. आता ह्याच्यामध्ये काय होतं, काही केसमध्ये झुकलेली दिसती नजर, तर आपल्याला ती सरळ नजर हवं तर आपण इथं पेपरचं एक पॅकिंग देणार आहे आणि ही काही दागिन्यामध्ये झाकली जाणार त्यामुळे ती दिसणार पण नाही. तर दागिने घालून घेऊया. मंगळसूत्र, पुतळ्याची माळ, हे ठुशी, हे 2 ठुशी घालतात. हे असे मार्केटमध्ये रेडीमेड गजरे मिळतात. तो गजरा आपण इथं गौरीला बांधून घेणार आहे. मागं घालून घेतो आपण आणि हा जो वेल आहे आपण हा गजऱ्याला स्टिक करणार आहे सेलो टेपनी. हा पदर देऊन घेऊ. हे पैंजण आहे, थोडे साईडला मोठे असल्यामुळे आपण हे सेलो टेपनी स्टिक करणार आहे. ही जोडवी कट केलेली आपण त्याच्या मागं 2 वे टेप लावलाय, हे स्टिक करून घेऊ. छान वाटते ना. नमस्कार. व्हिडिओ बघितला आहे त्याच्यामध्ये ज्या गौरी तुम्ही बघितल्या आहेत त्या आम्ही असं गृहीत धरतो की तुम्हाला नक्की आवडल्या असाव्यात, कारण सगळे आपल्याकडे प्रकार नवीन आहेत आणि यावर्षी 10 सप्टेंबरला गौरीचे आगमन होत आहे. तर तेव्हा दिवस आता थोडे राहिलेले आहेत. तर लवकरात लवकर आमच्या शोरूमला तुम्ही व्हिजिट करा आणि आपल्या जे मनपसंत आपल्याला ज्या गौरी आवडतील त्यांच्या आगमनाची आपण तयारी करा. आणि स्क्रीनवरती जो आपल्याला मोबाईल नंबर्स दिसतील त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.